यानंतर सर्वच्या सर्व जेवढे खात्याचे प्रमुख होते त्या प्रत्येक खात्याच्या प्रमुखाला आपण सांगितलंय की जर याच्यापुढे जर हायगाई केली तर त्यांच्या दालनासमोर असलेल्या दरवाजामध्ये बसून तिथे उपोषण करण्यात येईल. न सांगता तिथेच बसून राहील. जोपर्यंत त्या गोष्टीचा न्यायनिवाडा होत नाही तोपर्यंत त्यांचं दरवाजाचं दालन सोडणार नाही, ही मी त्यांना डायरेक्ट सूचना करून आलो. आणि त्या कोल्हारी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून दांडगा प्रशासकीय अनुभव घेऊन महेश विर्ले हे पंचायत समितीमध्ये पोहोचलेत. नागरिकांचे कोणते मूलभूत प्रश्न आहेत, कुठल्या प्रश्नावर तोडगा कसा काढायचा आणि प्रशासकीय बाब कशी व कोणत्या अधिकाऱ्यांकडून हाताळायची हे विर्ले यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे कर्जत पंचायत समितीच्या पहिल्याच सभेत अभ्यासू मुद्दे मांडत विर्ले यांनी पंचायत समिती कर्जतची पहिलीच सभा गाजवली आहे. प्लास्टिक मुक्ती, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावलं, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दुधाळ जनावरांचे सर्वेक्षण अशा अनेक मुद्द्यांना त्यांनी यावेळी स्पर्श केला आहे. खूप चांगली पार पडली, खेळीमेळीच्या वातावरणात पडली. तिथल्या अध्यक्ष मॅडम, उपाध्यक्ष मॅडम, त्यानंतर जे सचिव होते, गट विकास अधिकारी आणि पूर्ण पंचायत समिती सदस्यांची पूर्णच्या पूर्ण कमिटी, सर्वांनी अतिशय प्रेम आणि एकदम शांत व संयमी पद्धतीने ती आजची जी सभा ती पार पाडण्याचं काम केलं. परंतु विशेषतः ज्या खात्यामध्ये जे खाते निघले त्या प्रत्येक खात्यामध्ये मी त्यांना काही माझ्या वतीने व्यक्तिगत सूचना केल्या. त्यामधलं की पहिले जे TH तालुका हेल्थ ऑफिसर त्यांना जातीने कोल्हारी ग्रामपंचायतीत व नेरळ जे आपलं नेरळ PSC त्या दोन्ही ठिकाणी आपण इथे ज्या गरोदर माता आहेत त्यांची नोंदणी होणं, नंतर त्यांना लसीकरण करणं, यानंतर ज्या स्तनदा माता आहेत त्यांचा आहार आणि जी नवजात अर्भक आहेत त्या सर्वांना ज्या लसीकरण व्हायला पाहिजे त्याकडे जातीने लक्ष देण्याकरता सूचना दिल्या. त्यांना मागे मी कळवलं होतं, त्यांना मी चांगल्या भाषेत समजावले की ती गोष्ट झाल्या पाहिजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर बांधकाम डिपार्टमेंटमध्ये सुद्धा हीच गोष्ट आहे का तुमच्याकडून ज्या पुढे चुका होतात त्या चुका होणार नाही याची शाश्वती घ्या. त्यानंतर जे पशुवैद्यकीय खातं होतं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या दुधाळ जनावरांचा सर्वे करायला सांगितलं आहे की जेणेकरून आपल्या इकडे किती दुधाळ जनावर आहेत आणि त्यांच्यावरती त्यांना किती आजार आहेत आणि त्यांच्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि दुग्ध व्यवसायासाठी किंवा त्याच्यासाठी काय आणखी उपाययोजना करता येतील याकरता आपण त्यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला आणि ठरावसुद्धा पारित केले. यानंतर सर्वच्या सर्व जेवढे खात्याचे प्रमुख होते त्या प्रत्येक खात्याच्या प्रमुखाला आपण सांगितलं आहे की जर याच्यापुढे जर हायगाई केली तर त्यांच्या दालनासमोर असलेल्या दरवाजामध्ये बसून तिथे उपोषण करण्यात येईल. न सांगता तिथेच बसून राहील. जोपर्यंत त्या गोष्टीचा न्यायनिवाडा होत नाही तोपर्यंत त्यांचं दरवाजाचं दालन सोडणार नाही, ही मी त्यांना डायरेक्ट सूचना करून आलो आणि त्याच पद्धतीने आपण मागणार. हो, एक धोरणात्मक निर्णय घेऊन ठराव घेण्याकरता ठरवलं की भटक्या कुत्र्यांचं विशेषतः नियोजन झालं पाहिजे. आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये खूप भटक्या कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळं त्या जो डॉग बाईट आहे याच्यामुळे आपल्या आशाने कोशाने येथील एका मुलाचा जीवसुद्धा गमावा लागला आहे. त्यानंतर कोल्हारी ग्रामपंचायतीत या परिसरामध्ये पूर्ण परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचं पूर्ण एक झुंडच फिरते. त्याच्यामुळं त्याच्यावरती तात्काळ कारवाई होऊन ते भटके कुत्रे त्यांना जे काही लसीकरण करून त्यांना त्यांच्या मार्गी लावण्याचा एक ठराव आपण घेतला आणि तो लवकरात लवकर आपण ते त्यांच्या मागे लागून तो पूर्ण करून घेऊया. आपण हे श्वान पथक नेमून जे काय करता येईल, श्वान पकडणारे पथक म्हणजे ते करण्याचा प्रयत्न करू आपण ती गोष्ट. नेरळ विकास प्राधिकरणाच्या बाबतीत काय घडलंय का? काय झालं की नेरळ विकास प्राधिकरणामध्ये जो पूर्णच्या पूर्ण विकास शुल्क जातो या तिन्ही ग्रामपंचायत, कोल्हारी ग्रामपंचायत, नेरळ ग्रामपंचायत आणि अहमदापूर ग्रामपंचायत, ह्या तिन्ही ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ 50 ते 100 कोटी रुपयांची एफडी आहेत त्यांच्याकडे. तर त्या एफड्या म्हणजे मालन्यामध्ये त्या काय आहेत, कारण की इथं विकास होणं गरजेचं आहे. इथे जे नागरीकरण झाले झपाट्याने त्यामुळे इथल्या स्थानिक ज्या ग्रामपंचायत स्थानिक प्रशासन त्यांच्यावरती खूप ताण पडते. कचरा उचलणं असेल, गटर असतील, लाईट, त्या बाकीच्या बऱ्याचशा व्यवस्था आहेत जेणेकरून आपल्याला पाणी व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्थांवरती इथले गार्डन डेव्हलप झाल्या पाहिजेत. इथल्या सर्व ज्या आपल्या नेरळ विकास प्राधिकरणामध्ये जो सुधारित विकास नियमावली आणि जो विकास नकाशा मंजूर होतोय त्या नकाशाप्रमाणे इथे अंमलबजावणी होऊन त्या प्रकारचे रस्ते झाले पाहिजेत. त्या प्रत्येक अंमलबजावणी जसे आपण इथे बघतोय की लायब्ररी, त्यानंतर गार्डन, त्या बऱ्याचशा गोष्टी, पोस्ट ऑफिसपासून इथे आज आपला अग्निशमनाची कुठं व्यवस्था नाहीत, तर ह्या सर्व गोष्टीवरती भर दिल्या पाहिजे. आणि ते जे पैसे आहेत ते आपल्या ह्या विकासाच्यासाठी जे विकास शुल्क नेरळ विकास प्राधिकरणाचं म्हणजे कोल्हारी ग्रामपंचायतमध्ये येणारी दामोते गाव, भोपेले गाव, त्यानंतर
नेरळ ग्रामपंचायत म्हटलं नेरळ गाव आणि मामदापूर म्हटलं मामदापूर, या चारही गावांमधला विकास शुल्क या गावांकरता जर खर्च झाला तर इथली जी परिस्थिती खूप वेगळी असेल. इथे हा जो परिसर हा मुंबई, नवी मुंबई, पुण्यासारख्या शहरांसारखा स्वच्छ, सुबक आणि अतिशय सुंदर दिसेल. तर मी विनंती व ठराव त्यावेळी घेतला की याच्यावर कारवाई झाल्या पाहिजे आणि ती 100च्या 100 कोटी रुपये या चारही गावांच्या विकासासाठी खर्च झाले पाहिजेत.